नमस्कार मित्रांनो, आपली कंबाईनची पूर्व परीक्षा आज झालेली आहे आणि बहुतेक सगळा पेपर एकदम सोपा होता. त्याचा अनालिसिस तुम्ही केलं असेलच. आता जस्ट आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्सच्या अर्थशास्त्राच्या प्रश्नांचं अनालिसिस केलंय. आता या व्हिडिओमध्ये मात्र आपण राज्यघटनेच्या प्रश्नांचं सगळं अनालिसिस करूया. तर राज्यघटनांचे प्रश्न बघितला असं लक्षात येतंय आपल्याला की एकदमच सोपे प्रश्न होते आणि बहुतेक सगळे प्रश्न हे त्या कलमांच्या क्रमांकाशी संबंधित असल्यामुळे ज्याने त्या दृष्टिकोनातून अभ्यास केलाय त्यांना सगळ्यांना हे सोपे गेले असतील. त्यामुळे मला नाही वाटत की 15 प्रश्नांपैकी तुमचे 13 पेक्षा कमी प्रश्न बरोबर आले पाहिजे. म्हणजे 13 किमान प्रश्न बरोबर आलेच पाहिजे. जे अभ्यास करत असताना कलमांच्या आकड्यांवर लक्ष देत नाही त्यांना कदाचित थोडंसं 1-2 प्रश्नांमध्ये काय अडचण येण्याची शक्यता असू शकेल, पण अदरवाईज मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स वर क्वाइट इझी. तर एक प्रश्न आपण घेऊया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यसभेतल्या जागा किती असतील त्याचं वितरण दिलेलं आहे. तर सगळ्यांनी त्या 12 अनुसूचीमध्ये नक्की कशात काय आहे याची लिस्ट ऍटलिस्ट लिस्ट तरी पाठ केलेली असते. त्यामुळे त्याच्यावरूनच लक्षात येईल की 4थ्या अनुसूचीमध्ये आपल्याला प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या राज्यसभेच्या प्रदेशांच्या राज्यसभेतल्या जागांची वितरणाची यादी दिलेली असते. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त करण्यात आला? तर संपूर्ण ग्राम पंचायत राज व्यवस्थेला जो दर्जा देण्यात आला तो 73व्या घटना दुरुस्तीने देण्यात आला. त्यामुळे एकदमच सिंपल साधा प्रश्न होता. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती. स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 नंतर संविधान सभेच्या रचनेमध्ये कसा बदल झाला हे आपण पुस्तकातही तुम्ही बघितलेलं असेल, वाचलं असेल. तर त्यानंतर त्यावेळी कार्यरत असलेली जी आपली संविधान सभा होती या संविधान सभेलाच 2 कामं देण्यात आली. दोन्ही कामं करण्यासाठी ती संविधान सभा 2 वेगवेगळ्या वेळी आपल्या सभा घेत असायची. एक मूळ काम होतं ते म्हणजे संविधान तयार करणे आणि दुसरं काम होतं ते म्हणजे देशासाठी कायदे मंडळ म्हणून काम करणे. आणि संविधान सभा ही एकच होती, जेवढे सदस्य होते त्यांची. त्याच्यामुळे त्याच्यात काही अशा प्रकारची 2 सभागृहे नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आणि आपण म्हणू की घटना स्वीकृत केल्यानंतर घटनेच्या आधारावर देशातल्या लोकसभा राज्यसभेच्या पहिल्या निवडणुका होईपर्यंत तोपर्यंत सुरुवातीला ती तात्पुरती कायदे मंडळ म्हणून आणि नंतर तात्पुरती संसद म्हणून काम करत असताना फक्त संविधान सभाच अस्तित्वात होती. तिला ते काम दिलेलं होतं आणि ती फक्त एकाच सभागृहाची असल्यामुळे ती एक सदनी होती असं म्हणणं हे विधान त्यामुळे योग्य आहे. हा प्रश्न मात्र सेकंड विधान तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल त्यावर आधारित आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांसारखा आहे. तर एक ऍटलिस्ट तुम्हाला माहिती असेल की भारतातले जे काही उपराष्ट्रपती आहेत या उपराष्ट्रपतींचं पद म्हणजे भारतीय उपराष्ट्रपतींचं पद हे अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेलं असं आपण म्हणतो. ही गोष्ट राष्ट्रपती पदाबद्दल लागू होत नाही पण उपराष्ट्रपती पदाबद्दल लागू होते. ऍटलिस्ट या रेफरन्सवरून तरी तुम्हाला एक अंदाज मांडता येणं शक्य आहे की तिकडे आपली राज्यसभा आणि त्यांची सिनेट या दोघांच्या बऱ्याचशा गोष्टी सेम असतील. तर हे विधान पण करेक्ट आहे. भारताच्या राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष तर सिनेटच्या सिनेटरचा सुद्धा तो 6 वर्षच असतो. त्यामुळे दोन्ही विधानं ही या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचं आहे, राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेदात पंचायती राज्याशी संबंधित असलेल्या पंचायत, जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादींच्या व्याख्या दिलेल्या आहेत? तर कलम 243 ला लागून बाकीची सगळी कलम आहेत. तर मूळ 243 हे कलम फक्त व्याख्यांशी संबंधित आहे. अर्थात त्या व्याख्यांमध्ये फक्त पंचायतीची व्याख्या दिली आहे, तिथे जिल्हा पंचायत असा शब्द वापरलेला नाही. पण आपण या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष करू शकतो. अदरवाईज मोस्ट ऑफ द क्वेश्चन हा म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानुसार हे कलम 243 मध्ये दिलेली असतात महत्वाच्या व्याख्या म्हणून पहिला पर्याय करेक्ट मानू शकतो. 55 सध्या भारतीय राज्यघटनेत 8व्या परिशिष्टात 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. हे कुणाचंही चुकलं नसेल पण ज्याने नंतर ऍड झालेल्या भाषा नक्की कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड झाल्या हे जर व्यवस्थित बघितलं नसेल तर थोडासा प्रॉब्लेम किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो. यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आला.
तर हे मात्र चुकीचं आहे. सगळ्यात शेवटी ज्या 4 भाषा आल्या त्या मात्र 92व्या घटनादुरुस्तीने आल्या आणि हे मात्र 71व्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांनी फक्त नंतरच्या भाषांचा घटनादुरुस्तीचा क्रमांक त्याच्या आधीच्या भाषांसाठी लावलाय आणि प्रश्न क्रिएट करून थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय. पण हे मात्र त्यामुळे चुकीचं आहे. त्यामुळे फक्त ए हे विधान या ठिकाणी करेक्ट येईल. ग्रामपंचायतींचे संघटन हा विषय भारताच्या राज्यघटनेत कुठल्या कलमात दिलेला आहे? कलम ही सगळी मार्गदर्शक तत्वांची आहे आणि मला वाटतं सर्वांना ऍटलिस्ट सगळी कलम आणि त्यात काय काय मार्गदर्शक तत्व सर्वांना माहितीच असतं. त्यामुळे कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचं संघटन आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? हे आता ज्याला माहिती असेल, म्हणजे सगळ्यांना माहिती असण्याची शक्यता नाही, पण ज्यांनी पुढे भारताच्या राज्यघटनेत पुढे जे काही ऑफिशियल लँग्वेजेसशी संबंधित पार्ट आहे त्याचा डिटेल्ड अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये हा पॉइंट त्यांनी वाचला असेल. तर भारताची राज्यभाषा आपल्याला माहिती की हिंदी आहे आणि हिंदीमध्ये लिहित असताना मात्र म्हणजे नंबर्स हे देवनागरी लिपी, म्हणजे देवनागरी लिपीतनं काय म्हणा की हिंदी भाषा आणि रोमन लिपीतले आकडे हे स्वीकारण्यासाठी संविधान सभेच्या आपल्या मसुदा समितीच्या ह्या 2 सदस्यांना ते एक प्रकारचं काम देण्यात आलं होतं. दोघांमध्ये मतभेद निर्माण झाला होता. के.एम. मुन्शी हे नॉर्थ इंडियन म्हणजे मुंबईचे होते अर्थात, नॉर्थ इंडियन म्हणण्यापेक्षा, आणि अय्यंगार मात्र म्हणजे एन गोपालस्वामी अय्यंगार साऊथ इंडियन. त्याच्यामुळे राज्यभाषा कोणती ठेवायची याबद्दल जो काही संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम या दोघांनी एक सूत्र सांगितलं की हिंदी असायला हरकत नाही, पण त्याचबरोबर इंग्रजी सुद्धा 15 वर्षांसाठी पाहिजे आणि 15 वर्षानंतर इंग्रजी कंटिन्यू ठेवायची की नाही हे त्यावेळी मात्र पुढे संसद ठरवेल अशा प्रकारचा निर्णय ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समितीमध्ये जो करण्यात आला होता त्याच्यानुसार मग हे राजभाषेशी संबंधित कलम याच्यात ऍड करण्यात आली होती. तर हे सूत्र हे भाषा समस्या म्हणजे लँग्वेजशी संबंधित समस्या नाही, पण लँग्वेजचा मुद्दा कसा सॉल्व्ह करायचा याच्याशी संबंधित प्रश्न होता. म्हणून 3 त्याचा पर्याय उत्तर आलं पाहिजे. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. सगळ्यांना निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन म्हटलं की 324 एका सेकंदात आठवतं. हाही प्रश्न बहुतेकांना माहितीच असेल की भारतातल्या पहिल्या मुख्य चीफ इलेक्शन कमिशनर महिला असलेल्या कोण होत्या? आतापर्यंतच्या त्या पहिल्या आणि एकमेव, आणि काही 1-2 एखाद्या महिन्यासाठी होत्या फक्त, V.S. रमादेवी. यांच्यानंतरच मग ते प्रसिद्ध TN सेशन आले की ज्यांच्यामुळे पुढे या सगळ्या काय म्हणतात तर निवडणूक सुधारणा लागू करण्यात आल्या होत्या. तर V.S. रमादेवी. भारतीय राज्यघटनेत कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? आता काही माहिती नसेल तरी सुद्धा अंदाज म्हणतील 22 मध्ये तर राज्य विधानमंडळ येणार नाही, मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. 380 बरंच पुढचं कलम आहे. कलम 25 मूलभूत हक्क तेही गेलं, म्हणजे हे 2 तर गेलेच आणि हे खूपच पुढे असल्यामुळे 100% माहिती नसलं तरी सुद्धा आपण अंदाजापर्यंत या ठिकाणी येऊ शकतो आपल्याला. पण सर्वांना माहिती असेल 168 मध्ये राज्याचं विधानमंडळाची रचना देण्यात आलेली आहे आणि कलम 169 मध्ये मात्र विधान परिषद असेल नसेल याच्याशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर राज्यपालांना आहे. ज्याचं हे उत्तर चुकलं असेल त्याने काय करायचं हे मी नेहमी सांगत असतो, त्यानुसार तुम्ही कृती करा घरी गेल्यावर. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? तर हे पण कोणाचंही चुकलं नसेल. हा यातला मोस्ट करेक्ट म्हटला की आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये आहे. इथे गुजरातमध्ये नाही, इथे ओडिशामध्ये नाही, इथे त्रिपुरामध्ये नाही. त्यामुळे 4था पॉइंट झाला. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेनं राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाच्या हातात दिले? कुणाचे? आता 154 म्हटलं म्हणजे राज्यांचे. ज्याप्रमाणे केंद्राच्या सर्व कार्यकारी कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो तसा राज्याचा सर्व कार्यकारी कारभार हा राज्याच्या राज्यपालांच्या नावाने चालवला जातो. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा जिल्ह्याचे राज्यपाल करतात. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांच्या सेवा शर्ती ठरवणं यात जो काही फरक आहे, पण इथे आपल्याला फक्त नियुक्ती विचारलंय त्यामुळे राज्यपाल. आणि पॉलिटीचा हा 65 नंबरचा प्रश्न. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे? अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड
याचा अर्थ आपण बघतो की न्यायालयातल्या सर्व कार्यवाही या रेकॉर्ड केल्या जातील, म्हणजे अभिलेखित केल्या जातील आणि न्यायालयाला आपल्या कंटेम्प्टसाठी शिक्षा देण्याचाही अधिकार असेल, ही तरतूद करण्यात आलेली आहे अनुच्छेद कलम 215 अंतर्गत. तर ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट त्याचप्रमाणे इव्हन हायकोर्ट सुद्धा कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून काम करतात. तर हायकोर्टाशी संबंधित असलेले कलम मात्र 215 हे आहे.